नाकापर्यंत पाणी आलं की कोणाला तरी पाण्याखालची ही पायाखाली घ्यायचं असं मुश्रीफ यांची वृत्ती आहे असं संजय मंडलिक यांनी म्हटलंय। याआधी आम्हाला पायाखाली घेण्याचा प्रयत्न केला असं देखील मंडलिक यांनी म्हटलंय। आता समर्जित घाटगे यांना पायाखाली घेत आहेत असंही मंडलिक यांनी म्हटलेलं आहे आणि मंडलिक यांनी हसन मुश्रीफ यांच्यावरती निशाणा साधलाय। हसन मुश्रीफांची भूमिका ही नेहमीच अशी राहिलेली आहे। मी एक जुन्या काळामध्ये एक गोष्ट वाचली होती। नाकामध्ये पाणी शिरालं तर काय आपल्या पिलाला सुद्धा पायाखाली घ्यायला बघत माकडीन थांबत नाही, त्या पद्धतीचं काम मुश्रीफांचं आहे। आणि म्हणून कधी संजय बाबांना, कधी समर्जित घाटग्यांना, कधी आम्हाला पायाखाली घ्यायचा त्यांनी प्रयत्न केला। आता नव्यानं समर्जित घाटगे त्यांच्या पायाखाली आलेले आहेत। किती जरी नाकात त्यांच्या नाकात पाणी जाणून त्यांनी प्रयत्न केला तर या निवडणुकीमध्ये जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार। आम्ही पैसे वाटून मतदान याद्यांमध्ये घोळ करून मतं घेतली नाही असं संजय जाधवांनी म्हटलंय। खासदार संजय जाधव यांनी पालकमंत्री बोर्डीकर यांच्यावर निशाणा साधलाय। भाजपनं पैसे सोडून मैदानात यावं, उमेदवारांचं डिपॉझिट जप्त होईल असंही जाधव म्हणतायत। तुमच्यासारखं आम्ही पैसे वाटून मतदान याद्यामध्ये घोळ करून बोगस मतदानाचे मध्ये समावेश करून लाडक्या बहिणीला शासकीय पैसे तिजोरीतून पैसे देऊन आम्ही मतं नाही घेतले कधी। तुम्ही पैसे आम्ही दिल्याचा आव आणता लाडक्या बहिणीचा। काल तर आम्ही महापालिकेला बघितलं, तुम्ही जर महापालिकेमध्ये भाजपला मतदान नाही केलं तर तुमच्या लाडक्या बहिणीचा पगार बंद करू, हे आम्ही नाही बोललो, हे भाजपवालेच बोलले। जसं त्यामुळे पैसे सोडून भाजपनं मैदानात यावं, यांचे डिपॉझिट जप्त झाले तर मला विचारा, मी खासदार म्हणून सोडून देईन तुम्हाला।